हो फोडतात काय त्याला? अरे तर हे माठ आहे काय बोंडी लावलेलं हे पाय बरे एक तर चांगलं नाही आहे झाड. एवढा चांगला माठ किती सगळा जपून ठेवला 6 वर्षापासून पण फोडून टाकला. पण काहीच काम नव्हतं ना यांचं बिनकाम. आता झालेलं आहे उन्हात. झाले का? झालं का ते डॉक्युमेंटचं काम? हो आताच झालं का? एवढा उशीर कोण झाला? मग ऊन किती ऊन आहे. पाणी घे बा एक ग्लास. पाणी गेलं देऊ रे. कुठे गेलते तुम्ही? काय करू राहिले? खेळू राहिले का? बॉक्स मस्त आहे तुझा. हा आहे. काय गाडी आहे का? काय करू म्हणून? काय आहे? पाणी कशात आणलं? पाणी कशात आणलं? याच्यातलं माठामधलं. का बरं? कसं पाणी आहे ते? किती कोमटक पाणी आहे? ते मग आज फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलं म्हणून. आता फ्रीज कायच्यासाठी आहे मग? त्यातनी ठेवायचं ना भरून का नुसतं दाखवून आणलं काय? जाऊ पाहू दे. तर मग एवढं करायला लागते का? ग्लास कशाला फेकले ना? मग कुठे पाहू दे. कशातलं पाणी आणलं दाखव. माठातलं आणलं मी. कुठं हे माठ? हो माठ माहिती का तुम्हाला? मग हे पाय हे पाणी काय हे एवढं उन्हातून या सर्व करा. हे बघ असं माठ असते काय? हो फोडतात काय त्याला? अरे तर हे माठ आहे काय बोंडी लावलेलं हे पाय बरे एक तर चांगलं नाही आहे झाड. पुरा माठ आहे. एक एवढा उन्हातून या आपण आणि एवढं हे करा. तर माठ फोडत असते काय मग? मग आता ते पाणी नाही प्यायलं. एकही चांगलं नाही आहे. कालपासून पाहू मी. मग आता फ्रीज कायच्यासाठी आहे ते? फ्रीज मध्ये एवढा उन्हाळा आहे. उन्हाळ्यात नाही असं नसते काही. माठ फोडत असते. अरे पाणी किती कधीचा माठ आहे काय आहे? त्याचं पाणी थोडंसं काही चांगलं नाही. पुरं कोमटक आहे. हो ना. मग मी आजच नव्हतं ठेवलं ना फ्रीजमध्ये पाणी. मग आता एका दिवसात का हे असतं. अरे त्यातनी पाणीच व्यवस्थित राहत नाही. हे पाहिजे आईला येऊ दे. आई कुठे आहे? कुठे आई? बाहेर असते. बाई माठ फोडला बाई. यांनाच फोडला. काऊन फोडला बाई? फक्त आजच फ्रीज मधलं पाणी नाही दिलं. 5-6 वर्ष झाले मी जपून ठेवला तो. बोंदरी लावून तुम्ही फोडून टाकला. हो ना. बिजुले गरम पाणी दिलं. अरे पूर्ण कोमट पाणी दिलं. कोमट पाणी दिलं सुनबाईनं. त्यानं माठच फोडून टाकला. माठ फुटला ना? नाही फोडला जाणून. फोडलं त्यांना. ते गरम पाणी दिलं सुनबाईनं. ते बरोबर हे आहे पाय. ना, थंड भेटते ना तसं भेटत नव्हतं. अरे तर फ्रीज कायच्यासाठी आहे काही पण? फ्रीज मधलं पाणी द्यायचं होतं ना. घर नाही फोडलं काय? भरणं नाही फुटलं. भरण्यातलं पाणी सांडलं फक्त. जाऊ द्या फुटला असून गलती हो ना. फुटला असून ते हातातून नाही फोडून टाकला याला. फोडलं त्यांना स्वतः. पूर्ण कोमटक पाणी होतं त्यातलं. काय आता सांगायचं? मग आता फोडत असते का माठ? सुनबाईनं पाणी दिलं ना. कोमट दिलं ना. थंड पाणी पाहिजे. उन्हाळ्याचं एवढं समजत नाही का आल्याबरोबर? एवढ्या उन्हातून आलं आपण काही आलं थोडंसं काही तिला सांगायला लागते प्रत्येक गोष्ट. बरोबर आहे. त्याला सवय आहे ना थंड पाण्याची. मग थंड फ्रीज आहे घरी. एक बॉटल भरून ठेवायची. मग आणा दुसरा माठ. आता मी काय करू? त्याच्यापेक्षा कोमट पाणी भेटणार आता. तर मग ते फ्रीज कायच्यासाठी आहे का दिसतं दाखवासाठी आहे? माठ कायच्यासाठी आणलं होतं आपण? किती आता आईला माहित आहे कधीचं होतं ते माठ? 5-6 वर्षापासून माठ हे चालू होतं का त्यातलंच पाणी प्यायचं? बोंदरी लावलं होती ना रे बा. बोंदरी असं काय थंड. जाऊ द्या आता. फोटला तर फोटला दुसरा. असं आहे सर्व. फोडला जाऊ द्या. मग तुम्हीच फोडला. तुम्ही काय माठ फोडला बाई. एवढा चांगला माठ किती सगळा जपून ठेवला 6 वर्षापासून पण फोडून टाकला. पण काहीच काम नव्हतं ना यांचं बिनकाम करतात. दुसरा माठ आणा आता. आणाच लागते. नाही त्याच्यापेक्षा कोमट पाणी देईन फ्रीज मधलं नाही. माठ कायच्यासाठी असते आपल्याला? थंड पाणी पिण्यासाठी का त्यापेक्षा गुंडातलं पाणी प्यायला मग गुंड ठेवून द्यायचं. गुंडातलं पाणी आणायचं होत जसं. आता गुंडातलंच आहे.
एक माठ घेऊन ये. ते फ्रीज मध्ये 2-3 शिश्या 2-3 शिश्याने पाणी किती प्या त्यातलं कोण प्या. त्याच्यात असं पसारा राहील, भाजीपाला सगळं राहील, दूध आणि लगे ते पाण्याच्या बाटल्या राहील ते मोठे. दिवसभर कमी पाणी पाहिजे प्यायला. माठ घेऊन ये आता. आणाच लागतं त्यांना. नाही तर अगोदर सांगितलं नाही तुम्हाला त्याच्यापेक्षा कोमट पाणी देणार. माठ घेऊन ये आता. ठीक आहे ना, माठच आणायचं ना. हो आण ना. घेऊन येतो माठाचं काय. लगेच जायचं आणायचं. माठाचा काही विषय नाही आहे. आपण एवढा माणूस उन्हातून आलं, तू सांग आई, उन्हातून आल्याच्या नंतर पाणी तर जसं धड द्यायचं चांगलं नाही, दुसऱ्याच्या घरून आणायचं. गोंधळी वाहिली ना म्हणून ते पाणी कोमट झालं. आणि फ्रीज आहे आपल्या घरी, पुन्हा त्यामध्ये पाणी ठेवायचं. पण नाही लक्ष राहिलं तर मग दुसऱ्याच्या घरून आणायचं ना. बाजूचं काय होते आणलं जसं ते 1-2 गडवा. जाऊ द्या. कोरडून टाकलं ना आता जाऊ दे. सराव लागतं ते. फ्रीजमधलं पाणी संपलं होतं ना. हो ना. ते सरावला होता. फोडला आता भांडणं करू नका. ठीक आहे, जातो आणि घेऊन येतो दुसरा थोड्या वेळानं. आणि दुसरा जावंच लागणार आहे. कारण डबल आणखी तसं झालं तर मग काय करशील आता. नाही. मग कारण आता उन्हाळ्याचं पाहिजेच, थंड पाणी कधी पाहुणे येतात. असं तू पुढच्या वेळेस काय केलं, तू जर पाहुणे आले समजा एखाद्या बनवून फ्रीजमध्ये नाही लक्ष राहिलं तुझं, मग पुन्हा लागेलच तर पाणी. हो ना, चांगलं आणचं माठ आता. ठीक आहे ना, घेऊन येतो तेच जसं आणचं नाटात. नळाचा आणतो, नाही तर साधा आणतो जसा भेटला तसं साधा नाही मार्केटमध्ये. आणायचं. तुला कसं पाहिजे. नळाचं. तर इकडे आईचं चालू आहे. काय करतोय. भाजीपाला निवडून राहिली ना. भाजीपाला निवडणं चालू आहे. कारण पाहिलं असेल सकाळी सकाळी जो दुपारी उन्हातून आल्यावर बा इकडं माठ फुटला होता हो. रागाच्या भरातनी. मग आता आणला का माठ. मग आता तू म्हटलंच होतं मला माठ पाहिजे म्हणून. मग पाहिजे ते नळाचा माठ पाहिजे तुला, ज्याला नळ वगैरे बसवलेला असतो. हे आणला ना. हो, हे का पहिलं असं भाजीपाला वगैरे राहते चालू नेसणं वगैरे. आणखी बरंचसं राहते त्यामध्ये सामान. आणि उशीर झालेला बराच. हा तेच. कारण पहिले दुपारी कारंजाला गेलो तिच्यासोबत, ते वेगळं. आणि नंतर दुपारी आणखी परत जावं लागलं. म्हणजे पहिले डॉक्युमेंट जमा केले ना सर्व, ते वेगळं. आणि आता हे माठ आणायला जावं लागलं बाजारासाठी सोबत. बाजार एक जण सोबत होतं. हे बघा अशा प्रकारचं माठ आणलेलं नवीन. कसं वाटत आहे बघा आता. छान आहे, पाहू दे. आता इथले पाणी थंड राहिलं पाहिजे. राहते ना. राहील चेक ना? करून आणला का. हो, चेक केलं. छान आहे. चेक केला. आता घरी आल्यावर आईनं पाणी पण टाकलं त्याच्यावर. लेकरायला सोपं झालं ना आता हो, नळाचं माठ. देऊला, वंशूला, मनूला. हे आणि अडणी इकडे काय करणं चालू आहे. देऊ, मनू, नमस्कार चालू आहे. छान आहे. आणखी अडणी आणली का. हो, नाही आहे. हे पण आहे छोटी लोखंडाची. पाहिजेच होतं आपल्याला. आणखी प्लास्टिकचं पण आणलं गुंड वगैरे ठेवायला. फुटला पण माठ एक फायदा झाला. हो, असं आहे. असंच काम करायचं मग आता. हा, आता येत नाही जर पाणी गरम राहिलं तर मग गरम नाही राहते. गरम राहील कसं काय? थंडच. थंड राहते. भाजीपाला चालू तयार वगैरे करणं. इकडे चालू आहे नेसणं वगैरे भाजीपाला. माठ होता पण लई दिवसाचं नाही. 6 वर्ष झाली त्या माठाला. बरंच आहे. त्याच्यावर पाऊस आणला होता. हो का. ते फुटून गेला. पाणी त्याच्यातून पाणीच गळे नाही राहत. ते फुटला. मग आता हे आणला. आता ते फुटला. आता हा आणला. फोडून टाकला. रागाच्या भरात माठ फुटला पण चांगलाच झाला. नवीन माठ आला. पाहिजेच होता ना आपल्याला. आणखी काय इकडे बघू दे. अच्छा, ते हवा पण चालू त्याच्यामुळे कचरा लागला डोक्याला. मधलं काय लागलं ते फुटलं. सर्व. आणखी बरंच आहे आता. माठाचं महाभारत तुम्ही पाहिलंच असेल आज काय झालं तर. आणला ना. कटकट करायला कुठे काय माठासाठी आता. पाहिजेच होता ना आपल्याला. हो. तसं लय खराब झालं ते. हो, खराब झालता ना. सरावला होता तो. चोपडा झालता. चोपड्याच्यानं काय काय पाणी थंड राही नाही. तेल लावली गोंधळी. तेच पोतं लावलं होतं एक. त्या पोत्यानं ते वलं असलं पोतं थंड राही. पोतं वाहिलं ते गरम होई पाणी. असं होय ते गरम पाणी देण्यात आलं ते सगळं. अरे पण कधी पाच आता मी आहे म्हणून ठीक आहे. नवीन पाहुणे आले आणि ते समजा दुसऱ्या घाई काही आला तिला काही काय सुचलं नाही. दिलं तिने पाणी. पाणी दे म्हणलं तर
कसं ते थोडं म्हणणार आहे की कोमट पाणी दिलं का काही पाणी दिलं, पण आपलं समजायला पाहिजे ना, घरातली फ्रीज असतानाही आपण असं करत असाल लक्ष नेहमी नसेल राहत पाणी नेहमी ठेवायचं. नसते होत तसं. असं मित्रांनो, ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथंच होता आपला. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. फॉलो करा. आणखी बऱ्याच जणांच्या कमेंट असतात, त्याचं म्हणणं पण आहे रिप्लाय वगैरे देत नाही. रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आम्ही कंटिन्यू, आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पण. नक्की काही असेल तर पुन्हा एकदा कमेंट करा, नक्की कमेंटला रिप्लाय देऊ. आणि बरेच जण सांगत आहे की तुम्ही कारंजाला या भेटीला, हो का, किंवा मग कारंजाला आले तर सांगातच नक्की. नक्कीच. हो, पण असं ठरलेलं नसते ना आपलं की बाबा उद्या जायचं परवा जायचं. तेच तर. व्हिडिओ जसं आलं तसं चाललं जाऊ आपण. ओके, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.